जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 6 भाग 55. विवाह. जैन कायद्याचा विचार करताना समाजात स्वस्थ परंपरेचा विकास व्हावा म्हणून विवाहाचा अग्रगण्य विचार केलेला दिसून येतो. विवाहाच्या अटी सांगताना खालील गोष्टींचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. समगोत्र कन्येबरोबर विवाह करू नये. दुसऱ्या गोत्राची असलेल्या आरोग्यसंपन्न, विद्यावती, शीलसंपन्न व गुणसंपन्न अशा मुलीशी विवाह करावा. ज्या मुलीची जन्मरास मुलाच्या जन्मराशीशी 6वी किंवा 8वी असेल अशी मुलगी विवाहयोग्य समजावी. मुलगाही बुद्धिमान व सदाचारी असावा. मामाची मुलगी किंवा मेहुणीबरोबर व सासूच्या बहिणीशी विवाह अमान्य केलेला आहे. जैन नीतीप्रमाणे उच्च वर्णातील पुरुष नीच वर्णातील स्त्रीबरोबर विवाह करू शकतो, परंतु शूद्र स्त्रीसोबत विवाहानंतर निर्माण झालेल्या संपत्तीला पैतृक संपत्तीचा अधिकार नाही. शूद्र माणसाला फक्त शूद्र स्त्रीबरोबरच विवाह करण्याची परवानगी आहे. आदिपुराणात म्हटले आहे की शूद्रा शूद्रेणु ओढव्या नान्या ताम स्वाम च नैगमः वहेत स्वाम ते च राजन्यः स्वाम द्विजन्मा क्वचिच्च तहा. पुरुष आपल्यापेक्षा नीच वर्णाच्या स्त्रीशी विवाह करू शकतो, उच्च वर्णाच्या स्त्रीबरोबर नाही. म्हणजेच ब्राह्मण 4 वर्णाच्या, क्षत्रिय 3 वर्णाच्या, वैश्य 2 वर्णाच्या व क्षुद्र 1 वर्णाच्या स्त्रीशी विवाह करू शकतात. हा नियम प्रचलित असला तरी नंतरच्या काळात ब्राह्मणाचा क्षुद्र स्त्रीसोबत विवाह अमान्य करण्यात आला. विवाहाचे अनेक प्रकार असून त्यापैकी ब्राह्मविवाह, दैवविवाह, आर्यविवाह व प्राजापत्य विवाह हे धर्ममान्य व असुर विवाह, गांधर्व विवाह, राक्षस विवाह व पैशाच्य विवाह हे अधर्म विवाह प्रकार समजले जातात. विधवा विवाह हा जवळजवळ अस्तित्वातच नव्हता, पण काही जातीत हा विवाह प्रचलित होता. पुराणशास्त्रामध्येही ही प्रथा मान्यवर असलेली दिसत नाही. वाग्दान, प्रदान, वरण, पाणीग्रहण व सप्तपदी हे विवाहविधीतील 5 महत्त्वाचे विधी होत. प्रथम वाग्दान होत असे, म्हणजे विवाह निश्चित करण्यात येईल. प्रदान विधीमध्ये वरातर्फे मुलीला दागिने वगैरे भेट जात असे. कन्यादान म्हणजे वरण, बहुधा मुलीचे वडील हे कार्य करतात. पाणीग्रहण म्हणजे हस्तमिलाप, हस्तांदोलन व सप्तपदी म्हणजे 7 फेऱ्या. ही प्रथा आजही प्रचलित आहे. पिता नसल्यास बंधू, काका किंवा गोत्रातील कोणाही व्यक्तीला कन्यादान करता येत असे. जर कोणीच नसेल तर मुलीने स्वतःच विवाह करून घ्यावा. सप्तपदीशिवाय विवाहाची पूर्ती होत नाही. सप्तपदीच्या अगोदर पाणीग्रहणाच्या पश्चात मुलामध्ये काही दोष, जातीदोष माहीत झाल्यास पिता आपल्या कन्येचा विवाह दुसऱ्या वराबरोबर लावू शकतो. तथापि याबद्दल जैन नीतिशास्त्रात मतभिन्नता आहे. विवाहानंतर वधूवरांनी 7 दिवस ब्रह्मचर्य पाळणे आवश्यक मानलेले आहे. जैन कायद्याप्रमाणे संपत्तीचे स्थावर व जंगम असे 2 भेद आहेत. जी संपत्ती एका ठिकाणी स्थिर आहे, उदाहरणार्थ घर, जमीन इत्यादींना स्थावर म्हणतात, तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येऊ शकणाऱ्या संपत्तीला, उदाहरणार्थ पैसा, दागिने वगैरे जंगम संपत्ती म्हणतात. जैन कायद्याप्रमाणे पुढील संपत्तीचे विभाजन होऊ शकत नाही. 1. पतीने किंवा पित्याने आपल्या गुणांनी किंवा पराक्रमाने मिळवलेली संपत्ती, उदाहरणार्थ राज्य वगैरे. 2. पैतृक संपत्तीशिवाय मिळवलेले ज्ञान, उदाहरणार्थ विद्या, कला. 3. मित्र किंवा पत्नीच्या बंधुजनांकडून प्राप्त झालेली संपत्ती. 4. गाडलेली संपत्ती. 5.
युद्धामुळे किंवा सेवा कार्यामुळे प्राप्त झालेली संपत्ती. 6. स्त्रीधन. 7. पित्याच्या वेळी बुडालेल्या संपत्ती, जी एखाद्या भावाने अविभक्त संपत्तीच्या सहाय्याशिवाय मिळवली असेल. वडिलांच्या मृत्यूनंतर सर्व भावांनी संपत्ती वाटून घ्यावी. प्रथम कोणाचे कर्ज असल्यास चुकवावे व उरलेल्या संपत्तीचे विभाजन करावे. जैन नीतीमध्ये सर्वप्रथम मुलाचा अधिकार विशेष मानला जातो. विभाजन योग्य नसलेली संपत्ती सोडून इतर सर्व संपत्तीचे नीती व रिवाजानुसार योग्य वारसदारांमध्ये विभाजन होते. आजोबांच्या संपत्तीशिवाय वडिलांनी स्वतः मिळवलेल्या संपत्तीचा अधिकारी मोठा मुलगाच होऊ शकतो. बाकीच्या भावांनी मोठ्या भावास पित्याप्रमाणे मानावे. हा नियम राज्य किंवा रियासतीच्या बाबतीत लागू होत नाही. ज्येष्ठ पुत्राच्या आज्ञेत राहणाऱ्या धाकट्या भावाच्या चरितार्थाची जबाबदारी ज्येष्ठ पुत्रावरच असते. लहान भाऊ अज्ञान असेल तर त्याच्या हिश्श्याचे संरक्षण ज्येष्ठ पुत्रालाच करावे लागते. एखादा भाऊ वारस नसताना वारल्यास त्याची संपत्ती सर्वांमध्ये सारख्या प्रमाणात वाटण्यात येते. पैतृक संपत्तीपासून खालील लोकांना वंचित समजण्यात येते. 1. जन्मजात नपुंसक. 2. सदाचार विरोधी. 3. उन्मत्त, लंगडा, आंधळा, शूद्र इत्यादी. 4. जातीभ्रष्ट, आईवडिलांचा घोर विरोधी वगैरे. अपंग किंवा रोगी व्यक्तीच्या बाबतीत मात्र त्याचा रोग बरा होताच त्याला संपत्तीचा अधिकार द्यावा किंवा त्याच्या संपत्तीचा भाग त्याच्या पत्नीला किंवा मुलाला द्यावा. तथापि रोग, अंधत्व, बधिरत्व यामुळे मनुष्याला त्याच्या मिळणाऱ्या सांपत्तिक वारसापासून वंचित ठेवू नये असेही जैन कायद्यात म्हटले आहे. 5. मांस भक्षण करणाऱ्यास पण संपत्तीचा हिस्सा देऊ नये. संपत्तीचे विभाजन होण्यापूर्वी जर कोणी साधू झाला तर त्याच्या संपत्तीचा भाग त्याच्या पत्नीस मिळावा. जर त्यास मुलगा असेल तर ती पित्याचे स्थान ग्रहण करेल. जर कोणी अविवाहित, मृत अथवा साधू झाला तर त्याच्या संपत्तीचा वाटा थोरल्या भावाला किंवा भावाच्या मुलाला मिळावा.